मित्रहो, तुमच्याकडे पैसे असले आणि सत्ता जर तुमच्याकडे असली तर तुम्हाला माज येण्याची खूप मोठी शक्यता असते। असाच माज मिहिर राजे शाह नावाच्या एका गुजरात्याला आला। त्याने एका मराठमोळ्या महिलेला आपल्या गाडीनं उडवलं आणि रविवारी पहाटे जवळपास 1.5 किलोमीटर आपल्या आलिशान गाडीने तिला फरफटत नेलं। ही घटना आपल्या सगळ्यांना टेलिव्हिजन चॅनेलवरून, वर्तमानपत्रातून, ऐकून, सोशल मीडियावरून सगळींकडून कळलेली असेल। आणि याच मस्तवाल मिहिर शाहला विरारमधून 60 तासांनी अटक करण्यात आलेलं आहे। हा व्हिडिओ मी शूट करत असताना आदित्य ठाकरे, जे शिवसेनेचे नेते आहेत, युवासेना प्रमुख आहेत आणि या विभागाचे आमदार आहेत, त्यांनी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्याबरोबर वरळी कोळीवाड्यात जाऊन या दुःखी परिवाराची भेट घेतली। आणि या भेटीमध्ये त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे। काय आहे ही मागणी आणि या मिहिर शाहचं आता काय होणार? कारण त्याच्या मस्तवाल राजकीय बापाला शिवडी न्यायालयाने याआधीच जामीन दिलेला आहे सोमवारी आणि त्याला जामिनावर सोडण्यात आलेलं आहे। पण मी आपल्याला विश्वसनीय आणि खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगतो की जे सूत्र माझी पोलीस विभागामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात राज्य सरकारमध्ये आणि इतरही ज्या एजन्सीज आहेत, म्हणजे जसं की एक्साइज डिपार्टमेंट आणि जे काही माजी सनदी अधिकारी यांच्याबरोबर बोलल्यानंतर मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छितोय की जी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे ती फक्त राजकीय मागणी किंवा ज्याला आपण क्राउड पुलर मागणी म्हणतो अशी नाही आहे, तर मिहिर राजे शाहला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल। फक्त मिहिरला नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला। काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, वरळी कोळीवाड्यात राहणारं प्रदीप नाकवा आणि कावेरी नाकवा हे एक कुटुंब होतं। 50च्या उंबरठ्यावरचं हे दाम्पत्य ससून डॉकमध्ये जाऊन मासे आणायचं आणि मासळी विक्रीचा धंदा करायचं। आपल्या उपजीविकेसाठी जरी ते हा व्यवसाय करत असले तरी ते दोन्ही मुलं आता कमावती झाल्यामुळे तसे खाऊन पिऊन सुखी होते। वरळीला जो ॲट्रिया मॉल आहे त्या ॲट्रिया मॉलच्या जवळपास असताना यांच्या स्कूटरला या राजेश शहाने म्हणजे त्याचा जो मुलगा आहे मिहिर शाह याने मागून धक्का दिला। प्रदीप नाकवा हे गाडीच्या बाजूला पडले तर कावेरी नाकवा या गाडीच्या बोनेटवर पडल्या आणि त्या बोनेटवर पडल्यानंतर गाडी ताबडतोब थांबवून त्यांना उपचारासाठी नेण्याची गरज होती, पण तसं न करता मिहिर शाहने त्यांना जवळपास 1.5 किलोमीटर फरफटत नेलं। त्या प्रचंड जखमी झाल्या, खूप रक्तस्राव झाला आणि त्यानंतर तो कोणताही उपचार न करता किंवा त्यांना रुग्णालयात न नेता सरळ थेट वांद्र्याला निघून गेला आणि काल संध्याकाळी त्याला विरारमधून 60 तासांनी अटक करण्यात आलेली आहे। ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो राजेश शाह आहे हा पालघर परिसरातला शिवसेनेचा म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा नेता आहे। शिवसेनेचे म्हणजे शिंदे स्वतः मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला नागपूरला गेले होते, चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी ते त्यांचं सांत्वन करायला गेले होते, त्यावेळेला नागपूर विमानतळावर त्यांनी सांगितलं होतं की कुणालाच याच्यामध्ये कायदा तोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि निष्पाप महिलेला अपघातस्थळी असंच सोडून गेल्यामुळे कोणालाच माफ केलं जाणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही। पण तरीही 60 तास उलटले। म्हणजे बघा, MMRDA रिजनमध्ये असलेला मिहिर शाह हा पोलिसांना मिळत नव्हता, पोलिसांना सापडत नव्हता। हे सगळं झाल्यानंतर या मिहिर शाहने आपली गाडी वांद्र्याला सोडून दिली। तो रिक्षाने आपली जी मैत्रीण आहे, गोरेगावला राहते, तिच्या घरी गेला। तो तिथे झोपला काही वेळ आणि त्यानंतर त्याच्या मैत्रिणीने त्याच्या बहिणीला पूजाला फोन केला आणि तिला ही घडलेली घटना सांगितली। त्यानंतर या बहिणीच्या घरी हा मिहिर शाह जाऊन काही वेळ राहिला होता आणि हे असं करत तो पोलिसांना गुंगारा देत होता। त्याने आपले फोन बंद केले होते। पण बघा, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसे असतात त्यावेळेला तुम्हाला असा
मस्तवालपणा आणि माजोरडेपणा येतो. पण हाच पैसा कधीकधी तुम्हाला घातकही ठरतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा मिहिर शाह आणि हे राजेश शाह आहेत. कारण ह्या मिहिर शाहने हा अपघात झाल्यानंतर आपल्या वडिलांना फोन केला आणि त्यांनी त्याला काय सांगितलं की तू तिथून पळून जा, जे होईल ते आपण बघून घेऊ. आणि त्यामुळे तो निघून गेला. जुहूमधल्या जुहू तारा रोडवरच्या तपस बारमध्ये हे सगळे लोक 4 लोक दारू प्यायले होते आणि याने वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे एक्साईज डिपार्टमेंटच्या नियमाप्रमाणे ज्याला आपण हार्ड ड्रिंक म्हणतो म्हणजे विस्की, रम, ओडका असं मद्य हा प्राशन करू शकत नाही नियमाप्रमाणे. आणि तसं असताना सुद्धा हे 4 मित्र 18,000 रुपयांचं बिल करून तिथून रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास म्हणजे पहाटे, रविवारी पहाटे बाहेर पडले. निघताना ते एका मर्सिडीजमधून निघाले, पण ॲक्सिडेंट मात्र त्यांनी केला किंवा अपघात मात्र त्यांनी जो केला तो आपल्या BMW मधून केला. त्यानंतर नंबर प्लेट बदलली, त्यानंतर गाडीचा चालक बदलला, हे असं सगळं झालं. पण शेवटी मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस असो, त्यांच्यापासून तुम्ही फार वेळ पळू शकत नाही. एकदा का पोलिसांनी ठरवलं एखादी केस सॉल्व करायची, मग त्यासाठी मग नंतर ते कोणाचा मुलाहिजा बाळगत नाही, अत्यंत नीट काम करतात. आता इथे हा मिहिर शाह फसला कुठे बघा. त्याने आपला फोन दिला मित्राला आणि त्या दुसऱ्या फोनवरून तो सतत संपर्क करत होता. पण हा जो मिहिर शाहचा जो फोन आहे हा अवघ्या 15 मिनिटांसाठी त्याच्या मित्राने ऑन केला आणि त्यावेळेला त्याची बॅटरी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात उतरलेली होती. पण झालं असं की तो फोन ऑन झाल्याबरोबर जे मोबाईल टॉवर आहे तिथे लोकेशन ट्रेस झालं आणि लोकेशन ट्रेस झाल्यानंतर पोलिसांची सूत्र फिरली. कारण हे सगळं घडल्यानंतर सोमवारी रात्री ही सगळी मंडळी म्हणजे त्याच्या 2 बहिणी, त्याची मीना ही त्याची आई म्हणजे मीना शाह ही त्याची आई आहे आणि या 2 बहिणी म्हणजे पूजा आणि त्याची आणखी एक मोठी बहीण, हे असे सगळे लोक एका रिसॉर्टवर राहिले होते शहापूरला आणि तिथून त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न होता. पण त्या बहिणी आणि आई रिसॉर्टवरच राहिल्या, हा विरारला निघून गेला. हे सगळं करण्यामागचं त्याचं कारण काय होतं? तर हे सगळं करण्यामागचं त्याचं कारण होतं आपण मद्यप्राशन केलेलं आहे हे आपल्या रक्त तपासणीमधून पोलिसांना कळू नये आणि मद्याचा जो अंमल आहे आपल्या शरीरावरचा तो उतरलेला आहे, तो उतरावा असा त्याचा प्रयत्न होता. पण त्याने इतकं मद्यप्राशन केलं होतं की ज्याच्यामुळे हा अपघात तर घडलाच, पण त्याचबरोबर बघा इथे काही माजी IPS अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे सध्या नियम बदललेले आहेत. नियमांमध्ये काही जे बदल घडलेले आहेत त्यानुसार अशा पद्धतीचे गुन्हे करणारे लोक फार काळ आता लांब राहू शकणार नाही आहेत. आणि त्यामुळे जर समजा त्याच्या रक्ताच्या तपासणीतून तर ते कळेलच, पण त्याचबरोबर हे जे बिल भरलेलं आहे हे बिल, मोबाईलचं लोकेशन, त्याचप्रमाणे CCTV फुटेज, या सगळ्या गोष्टी या मस्तवाल मिहिर राजेश शाहच्या विरोधात जात आहेत. आणि त्यामुळे आज आदित्य ठाकरेंनी काय मागणी केली आहे? आदित्य ठाकरे म्हणाले की त्या कुटुंबाला तसं काहीही नको आहे, नुकसान भरपाई वगैरेसाठी तर ते काही म्हणालेलेच नाही आहेत. पण ते नाखवा कुटुंब काय म्हणत आहे की आमच्या निष्पाप आईला, माझ्या निष्पाप पत्नीला ज्याने आपल्या गाडीने चिरडलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे का? कारण त्यांच्या नजरेसमोर म्हणजे प्रदीप नाखवांच्या नजरेसमोर कावेरी नाखवांना अक्षरशः या जगाचा निरोप घेताना आणि त्याही आधी प्रचंड वेदनांनी आणि रक्तस्रावामध्ये विवळत असताना त्यांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच हा जो संताप आहे नाखवा कुटुंबाचा हा त्याच्यामुळे. आता मी जसं म्हटलं की पैसे होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि या राजेश शहाला असं वाटत होतं की त्याचा पक्ष सत्तेत आहे, त्याच्या पक्षाचे मुख्य नेते हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते आपल्याला वाचवतील, मदत करतील. पण मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या अंगचा संवेदन क्षमता हा जो गुण आहे हा दाखवत या सगळ्या प्रकरणापासून लांब राहणं अजूनपर्यंत पसंत केलं आहे. आणि त्यामुळे आता कठोरात कठोर शिक्षा त्याला मिळावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः 70 तासानंतर तिथे पोचलेले आहेत. हा त्यांचा मतदारसंघ आहे. हे जरी खरं असलं तरी काल याच विषयावर त्यांनी विधानसभेमध्ये जोरदार मागणी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि प्रकाराबद्दल सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न हा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. आता आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की आदित्य ठाकरे हे बोलत आहेत याचं कारण असं आहे की ते दुसऱ्या पक्षाचे किंवा त्यांच्यामधून निघून गेलेल्या पक्षाचे आहेत म्हणून हे सगळं असेल. पण आत्ता मित्रहो,
मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई ही जी महानगर आहेत याच्यामध्ये ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. कारण पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना किंवा सकाळी दूध टाकणारे जे काय दूध व्यावसायिक आहेत, वर्तमानपत्र टाकणारे जे लोक आहेत, किंवा रस्त्यावर सकाळच्या वेळेला अगदी प्रातःकाली बाहेर पडणारे जे लोक आहेत यांच्या जीवाला या सगळ्या पबमुळे, बारमुळे आणि रात्री उशिरा करत असलेल्या या सगळ्या नाईट लाईफमुळे खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे एक असं उदाहरण मुंबई पोलिसांनी, वाहतूक पोलिसांनी आणि त्याचप्रमाणे एक्साइज डिपार्टमेंटने हे करण्याची गरज आहे. याचा एक रोल मॉडेल बनवण्याची गरज आहे की उद्या कुणाकडेही पैसे, आलिशान गाड्या, राजकीय हस्तक्षेप, राजकीय आशीर्वाद असला म्हणून सर्वसामान्य माणसांच्या जीवाशी खेळ होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. आज या जुहू तारा रोडवरच्या बारवर कारवाई करण्यात आलेली आहे. या बारला सील करण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे की बघा, आत्ता मुंबई असो, पुणे, नाशिक, ठाणे किंवा अगदी पनवेल, विरार, मीरा रोड या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा, जिथे बार आहेत तिथे नियमांचं थोड्याफार प्रमाणात तरी होईना उल्लंघन झालेलं असतं. याचं कारण असं आहे की या सगळ्या बारकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बारकाईनं लक्ष द्यायला आपल्याकडे तितकं मनुष्यबळही नाही आहे. त्याचप्रमाणे हात ओले करून या वेगवेगळ्या एजन्सीचे अधिकारी या सगळ्या बारकडे बघत असतात आणि त्यामुळे या बारचं फावलेलं असतं. पण आत्ता हा बार सील झालेला आहे कारण त्यांनी अवैधरित्या मिहिर शहाला आणि त्याच्या मित्रांना वयाची अट पूर्ण झालेली नसतानाही दारू दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आहेत. हा बार सील झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेने या बारवर कारवाई पण सुरू केलेली आहे. बुलडोजर बारवर सुरू आहे, पण आदित्य ठाकरे काय म्हणतात, हा बुलडोजर मिहिर शहाच्या घरावर फिरला पाहिजे. आणि हे मित्र हो, खरंच आहे आदित्य ठाकरेंची ही मागणी. कारण अशा पद्धतीत हे जे काही मस्तवाल लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि जे सामान्य माणसाचं जीवन हे अगदी रस्त्यावरच्या कुठल्या तरी कसपटासमान समजत आहेत, त्यांना अद्दल घडणं हे खूपच गरजेचं आहे. बघा, जे पुण्यात घडलं अगरवाल कुटुंबाबरोबर तेच आता शहा कुटुंबाबरोबर घडणार आहे आणि ते घडण्याचे संकेत मिळालेले आहेत. कारण संपूर्ण कुटुंब हे आता या गुन्ह्यासाठी पोलिसांच्या ताब्यात आहे. पण प्रत्यक्षात ज्याने हा अपराध केला त्या मिहिर शहावर कोणत्या स्वरूपाची कलमं लावली जाणार आहेत? बदललेल्या नवीन IPC धोरणानुसार आणि ढाच्यानुसार त्याला पूर्णतः याच्यामध्ये अडकवलं जाणार आहे की नाही हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त राजकीय विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनीच नव्हे तर सामान्य नागरिकांनी सुद्धा अशा पद्धतीच्या घटनांवर आता अधिक संवेदनशीलतेने आणि आक्रमकतेने आणि अगदी डोळ्यात तेल घालून किंवा डोळ्यात अंजन घालून या सगळ्या गोष्टींच्या न्यायनिवाड्याकडे आणि निकालाकडे बघण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा मित्र हो, तुम्ही आम्ही रस्त्यावरून फिरू शकणार नाही. याचं कारणच आहे आपला जो मोटर वाहन कायदा आहे हा खूपच जुनाट, जीर्ण आणि भुसभुशीत झालेला आहे. आणि त्यामुळे या कायद्यावर जितकी काम करण्याची किंवा कायद्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे तितकीच समाजाने देखील जागरूक होण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच जशा निष्पाप कावेरी नाखवा यांचा तडफडत मृत्यू झाला, मिहिर राजेश शहा याच्या बाबतीत सरकार, प्रशासन, पोलीस आणि इतर सगळ्या एजन्सीज काय कारवाई करणार याकडे आपण बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. मित्र, हा जो मस्तवालपणा आहे हा पैसे आणि राजकीय पाठबळ किंवा आशीर्वाद यांच्यामुळे येतो. पण आपले जे वाहतूक नियम आहेत किंवा आपले जे मुंबई पोलिसांचे नियम आहेत हे खरंच एखाद्या दोषीला शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत का? अगरवाल, शहा यांसारखी ही मस्तवाल मंडळी कशाच्या जोरावर हा सगळा माज आणि मस्तवालपणा करतायत असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि अशाच काही विषयांवर परखड, थेट, अचूक आणि स्पष्ट भूमिका घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आपलं पाठबळ गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपण हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो. तो आपल्याला जर योग्य वाटला असेल, आवडला असेल, परखड वाटला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि त्यामुळेच मिहिर शहाच्या बाबतीत काय होतंय याच्याकडे आमचं तर लक्ष आहेच, पण आपण देखील सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा आणि जर अजून आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करावं आणि आम्हाला तुमच्यापर्यंत अशीच वेगवेगळ्या विषयांवरची माहिती
पोचविण्यासाठी उद्युक्त करावं इतकं सांगतो आणि इथेच थांबतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.